बाजारभाव खाली आल्यामुळे कापसाचा आणि सोयाबीनचा भाव कमी झाला आणि म्हणून ते देखील आम्ही विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे आणि नक्की त्यामध्ये शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही। त्याचबरोबर आज मी या ठिकाणी हे सांगेन की आज काही लोक भूल थापा देत आहेत, संभ्रम निर्माण करतायत, संविधान बदलणार, अंक बदलणार। तुम्हाला मी सांगतो, मोदीजींनी देखील सांगितलंय, जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलू शकणार नाही आणि ही हिम्मत कोणी दाखवू शकत नाही। संविधान दिन 50-60 वर्ष काँग्रेसने साजरा केला नाही, पण संविधान दिन आपल्या केंद्र सरकारने, मोदी सरकारने सुरू केला। 2015 साली दरवर्षी संविधान दिन होतोय। बाबासाहेबांना पराभव कोणी केला निवडणुकीमध्ये? काँग्रेसने केला। काँग्रेसने बाबासाहेबांचा पराभव केला। बाबासाहेबांच्या बद्दल बोलायचा नैतिक अधिकार काँग्रेसला नाही। त्याचबरोबर बाबासाहेब म्हणायचे, हे काँग्रेस हे जळकं घर आहे, याच्यापासून लांब राहा। बाबासाहेबांनी तेच सांगितलं आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी तेच सांगितलं, या काँग्रेस पासून दूर राहा। पण या काँग्रेसला खांद्यावर घेतलं, डोक्यावर घेतलं आणि म्हणून आम्ही 2 वर्षापूर्वी एक उठाव केला आणि सरकार पलटवून टाकलं। सरकार पलटवण्याचं कारण, जे सरकारमध्ये बसले ते बाळासाहेबांचे विचार सोडले, या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेशी बेईमानी विश्वासघात केला आणि म्हणून लोकांना न्याय देणारं सरकार, लोकांच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलं आणि म्हणून आज हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, सर्वसामान्यांना मदत करणारं आहे। घरात बसून सरकार चालवता येतं का? अजित दादा किती वाजता उठतात राजू? सकाळी लवकर। हा एकनाथ शिंदे पहाटेपर्यंत काम करतो, पहाटे अजितदादा काम सुरू करतात, देवेंद्रजी दिवसभर काम करतात, म्हणजे 24/7 आपलं सरकार चाललंय ना। आणि मग घरी बसून राज्य चालवता येत नाही, फेसबुक लाईव्ह वरून राज्य चालवता येत नाही, उंटावरून शेळ्या हाकता येतात का? येतात? नाहीये। आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की जे काही लोक आज आपल्याला काही आपल्यामध्ये संभ्रम निर्माण करतायत, मराठा आरक्षणच्या बद्दल मला राजू सांगत होता, मराठा आरक्षण गेले अनेक वर्ष ज्यांच्या हातात होतं द्यायचं, त्यांनी दिलं का? नाही दिलं। मराठा मोर्चाला मूक मोर्चा म्हणून ज्यांनी टिंगल केली तेही या महाविकास आघाडीत आहेत आणि आज आपण आपल्या सरकारने मराठा आरक्षण विशेष अधिवेशन घेऊन 10% देण्याचा निर्णय घेतला, तो टिकू नये म्हणून कोण कोर्टात गेलंय? हेच महाविकास आघाडीतले लोक। आज ते आपण तुमच्या समाजाच्या सुदैवाने आपण टिकवलंय। हे सरकार मराठा आरक्षण टिकवून दाखवणार, कायद्याच्या चौकटीत बसवून दाखवणार, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, कुणबी प्रमाणपत्र कधी मिळत होते, अनेक वर्ष निर्णय होता, नियम होते, कुणी दिले? आपल्या सरकारने दिले। कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय आपल्या सरकारने या मराठवाड्यात घेतला। त्यामुळे तुम्ही सावध राहिलं पाहिजे। हे जे लोक आपल्याला येत आहेत, बुद्धिभेद करतायत, हे देणारे नाहीत। त्यांच्या हातात जेव्हा होतं त्यांनी दिलं नाही, आता आपण दिलंय, ते कसं टिकणार नाही असं सांगू लागले। मी म्हणालो तुम्ही टिकणार नाही याची कारणं द्या मला, मी कसं टिकणार हे मी सांगतो, त्याच्यावर बोलायला तयार नाही। म्हणजे संभ्रम निर्माण करायचा, लोकांची दिशाभूल करायची। आणि म्हणून मी तर जाहीरपणे शिवाजी पार्का मुंबईमध्ये छत्रपतींच्या पायाला हात लावून शपथ घेतली होती की या राज्यात मराठा समाजाला आरक्षण देणार आणि त्याप्रमाणे विशेष अधिवेशन घेऊन राजू होता ना सभागृहामध्ये, आपण ते दिलं आणि ते दिलं आपण आणि आज ते आपण टिकवलंय, भविष्यात देखील आपण टिकवणार। त्याचबरोबर मुस्लिम समाजामध्ये देखील काही लोक घबराट पसरवतात। आता राजूचे कितीतरी कार्यकर्ते मुस्लिम आहेत,
संतोषचे कितीतरी कार्यकर्ते मुस्लिम आहेत, बालाजीचे किती कार्यकर्ते मुस्लिम आहेत, आणि मुस्लिम समाज देखील आपल्या बरोबर आहे. आज अजितदादांच्या बरोबर आहे, शिवसेनेच्या बरोबर आहे, आपल्या बरोबर आहे. मी तुम्हाला उदाहरण सांगतो, माझे जे कार्यकर्ते आहेत जीवा भावाचे, माझ्या घरात माझ्या सोबत असणारे, माझ्या गाडीवर देखील माझा सारथी म्हणून काम करणारे मुस्लिम समाजाची मुलं आहेत, मुस्लिम बांधव आहेत. आणि म्हणून आमच्याकडे काही असे भेदभाव नाही. बाळासाहेबांनी साबिर शेख यांना मंत्री केलं होतं, या एकनाथ शिंदेने अब्दुल सत्तारला मंत्री केलं. मुस्लिम आणि हिंदू, शीख, ईसाई हे सगळे लोक एकत्र आहेत. फक्त बुद्धिभेद करतायत, घाबरवतायत. आता केंद्राच्या ज्या योजना आहेत, 80 कोटी लोकांना मोफत राशन देण्याचा, त्याच्यामध्ये हिंदू पण आहेत, मुस्लिम पण आहेत, शीख पण आहेत, ईसाई पण आहेत. त्याच्यामध्ये काय आपण वर्गवारी केले का? तर नाही. आणि म्हणून ज्या केंद्राच्या योजना आहेत त्याचा देखील लाभ हिंदू समाजाप्रमाणे मुस्लिम समाजालाही मिळतो. फक्त घाबरवण्याचं काम सुरू आहे, दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे. आणि म्हणून ज्यांनी काँग्रेसनी मुस्लिम आणि दलित यांना फक्त वोट बँक म्हणून वापरलंय, फक्त वोट बँक, निवडणूक आली की त्यांना घाबरवायचं, मतदान आपल्या पारड्यात टाकून घ्यायचं, निवडणुका गेल्या की त्यांना गरीबच ठेवायचं, असं आपलं सरकार नाही. पाशा पटेल इथं बसले. पाशा पटेल काय काम करतायत? बांबू लागवडीचं काम. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काम करतात. कुठलं तुम्हाला खातं कुठलं आहे तुमचं पद? टास्क फोर्सचे चेअरमन आपण पाशा पटेल यांना बनवलंय. आणि म्हणून त्यांना मी सांगितलंय, तुम्ही बांबू लागवड करता, इकडे वेगवेगळ्या प्रकारचे महाविकास आघाडीत लोक आहेत, वेगवेगळे बांबू लागतील, वेगवेगळ्या व्हरायटी लावा. कारण खऱ्या अर्थाने अशा लोकांना तेच का आपल्याला उत्तर दिलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करीन की मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, धनगर समाजाला देखील आपण जानकर, महादेव जानकर यांना उमेदवारी दिली, धनगर समाजाला पण न्याय दिला आपण. आणि म्हणून असं हे काम आपल्या महायुतीचं आहे. आणि त्यामुळे तुम्हाला फक्त एवढंच सांगतो, मौलाना आझाद मंडळ आपला आहे, त्याला 30 कोटी रुपये होते, आपल्या सरकारने 500 कोटी केले. 530 कोटीचे डायरेक्ट 500 कोटी केले. मुस्लिम समाजाच्या वस्त्यांमध्ये रस्ते झाले पाहिजे, तिथं 500 कोटी दिले. पाणी पुरवठा योजना झाल्या पाहिजे, तिथं 500 कोटी दिले. त्यांची समाज भवने झाली पाहिजे, सभागृह झाली पाहिजे, तिथं 500 कोटी दिले. हे कोणी केलं? हे आपल्या सरकारने केलं. आपल्या सरकारने केलं. जेव्हा गणपती आणि तुमचं ईदे मिलाद जी होती ते एकाच दिवशी येत होत्या मिरवणुका, मुस्लिम समाजाने सांगितलं आम्हाला 1 दिवस सुट्टी द्या. आपण त्यांना 1 दिवस सुट्टी देखील दिली. कुठेही भेदभाव आपला नाही. परंतु एक काँग्रेस, महाविकास आघाडी यांच्या भूलथापांना बळी पडू नका. तुमचा फक्त वापर आणि वापरच करून घेणार, नंतर ते वाऱ्यावर सोडणार. परंतु आम्ही आपल्या सोबत प्रत्येक समाजाच्या, प्रत्येक धर्माच्या, आज बघा गुन्ह्या गोविंदाने उत्सव साजरे होत आहेत. गणपती होतोय, नवरात्र होतोय, रमजान होतोय, ईद होतीये, आपले 25 डिसेंबरला नाताळ होतो. सगळे आपण एकत्र गुन्ह्या गोविंदाने काम करतो. आणि म्हणूनच मी तुम्हाला एवढी विनंती करतो की येत्या 26 तारखेला राजू, तुला मी एवढंच सांगतो की जे जे आपल्या मनामध्ये आहे, जे इथले प्रश्न आहेत, ते बेधडकपणे मला सांग, बेधडकपणे सांग. आणि बेधडकपणे ऐकणारा मी मुख्यमंत्री आहे. हा मुख्यमंत्री ऐकणारा आहे आणि ऐकून निर्णय घेणारा आहे. पहिलं सुनवाई पण नव्हती, कारवाई पण नव्हती, भेटणं तर दूर की बात होती. आता हा 24 तास भेटणारा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे काळजी करू नको. आणि त्याचबरोबर मी दुसरं एक सांगतो, जे जे तू मुद्दे इकडे मांडले, या मुद्द्यांना बिलकुल न्याय दिल्याशिवाय आपलं सरकार स्वस्थ बसणार नाही. कारण एक होतकरू आमदार, एक सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय आमदार अजितदादांनी देखील आपल्याला शुभेच्छा दिल्या. अजितदादांना इकडे आपल्याला येता आलं नाही, त्यांची सभा आहे. आणि त्यामुळे एका ठिकाणी 2-2, 3-3 नेते येऊ शकत नाहीत. आणि म्हणून कुठे मी असतो, कुठे अजितदादा, कुठे देवेंद्रजी, कुठे आमचे मंत्री. आणि म्हणून आपण सगळे एक आहोत.
एक दिलाने हीच आपल्याला एक संधी आहे खऱ्या अर्थाने ढोंगी लोकांना त्यांची जागा दाखवण्याची. किती वर्ष तुम्हाला फसवलं, 50-60 वर्ष फसवलं, पण 10 वर्षात तिकडे केंद्रात आणि 2 वर्षात आम्ही राज्यामध्ये बंद पडलेले प्रकल्प राजू सुरू केले की नाही आपण. आज सुरू झाले, आज लोकांना त्याचा फायदा होतोय. आपण नुकसान भरपाईमध्ये सगळे नियम बाजूला ठेवले, NDRFचे नियम बाजूला ठेवले, 2 हेक्टरची 3 हेक्टर केली. सततच्या पावसामुळे होणारं नुकसान आपण धरलं जात नव्हतं, ते आपण धरू लागलो. कितीतरी आपण निर्णय घेतलेत. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करीन की येत्या 26 तारखेला आपण या निवडणुकीमध्ये, त्याचबरोबर एक राजू आपले शिवाजी जाधव यांना देखील धन्यवाद देतो. एक विनंती केली मी आणि देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याबरोबर त्याने आपल्या बाबूराव कदम याला पाठिंबा देऊन टाकला. त्यांचं देखील टोकाई सहकारी साखर कारखाना जो आहे अडचणीत आहे, 25,000 सभासद आहेत, शेतकरी आहेत, त्यांना देखील न्याय मिळाला पाहिजे आणि तो नक्की आम्ही न्याय देऊ. आणि अशा प्रकारचं मी आपल्याला आश्वासन देतो. पुन्हा एकदा शेवटी शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि म्हणून जे काही कामं राहिली असतील ती कामं नक्की मी आपल्याला या ठिकाणी चिमटा धरणाच्या बद्दल पण काहीतरी आहे ना वाटतं. हा, चिमटा धरण, किनवट, महागाव, उमरखेड, आर्णी, बरोबर. त्यांचं जे काय म्हणणं आहे ना त्याप्रमाणे आपण करू. शेवटी लोकांना काय पाहिजे तेच देणार आपण. आपण कुठलाही प्रकल्प जबरदस्ती अंगावर थोपणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.